फुलंब्री तालुक्यातील कानेगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर जंगले यांच्यावर रानडुकराने हल्ला करून जखमी केले आहे। ज्ञानेश्वर जंगले हे रोज रात्री शेतात राखणीला जात असत। दिनांक 19 जून रोजी ते नेहमीप्रमाणे शेतात राखणीला गेले असता रात्री 10च्या सुमारास अचानक एक रानडुक्कर आले आणि पोटाला जोरात धडक मारली। ते जमिनीवर पडल्यावर रानडुकराने जोरदार घोळसले। त्यांनी जोरात आरडाओरड केली। हे ऐकून शेतात घरी मुलगा होता तो धावत आला, त्यामुळे रानडुक्कर पळाला। मात्र या हल्ल्यात शेतकरी ज्ञानेश्वर जंगले हे जबर जखमी झाले आहेत। रात्री गावातील सरपंच, पोलीस पाटील व इतर नागरिकांनी त्यांना दवाखान्यात नेले। सकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली। त्यांनी येऊन पंचनामा केला आणि उपचार व शेती नुकसानीची भरपाई देण्याची हमी दिली। मात्र या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे आणि भविष्यातील दुर्घटना टाळावी असे शेतकऱ्यांनी शिवशाही न्यूजला बोलताना सांगितले आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातीराव बनसोडे, फुलंब्री। गट नंबर 166 मध्ये रात्री बिरातीच्या शेताचं रक्षण करायला जात असताना शेताच्या बांधावरच रानडुक्कर आडवं झालं आणि त्यानं मला ते घुसळलं। त्याचे दात माझे ते बेमिला लागले आणि पाठीमागून मार लागला आणि जवळपास त्यानं आमचं 2 एकर रान, भुईमुगाचं रान 2 एकर रान जमीनदोस्त करून टाकलं। तर अशा प्रकारचे प्राणघातक हल्ले जंगली प्राणी करतात, तर याच्यावर कुठेतरी शासनाने थोडंफार याच्यावर लक्ष घातलं पाहिजे। शेतकऱ्याला रात्रीचे किती संरक्षण दिलं पाहिजे। तर सकाळी पुन्हा माहिती मिळाल्यावर कोणी आलं का तुमच्याकडे अधिकारी? त्याच्यानंतर मग काय झालं की रात्री आरडाओरडा झाल्यानंतर गावकरी धावत आले। मग त्यांनी मला इथून घाटीत नेला औरंगाबादला, उपचार केला। परत सकाळी 5 वाजता घरी आलो। गावातून सरपंच या लोकांनी, पोलीस पाटलांनी फोन केले। सामाजिक आपलं फॉरेस्टरचे चौकीदार लोक आले। त्यांनी शेतात जाऊन पंचनामा केला आणि सांगितलं पुढे दवाखान्यामध्ये जा, अजून काय असेल ते नुकसान भरपाई जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल, पण तात्पुरता तुम्ही तुमचा उपचार घ्या, अशा प्रकार सल्ला त्यांनी दिला। वन विभागाचे काही अधिकारी काय आश्वासन दिले? काय याच्यानंतर आश्वासन काय दिलं नाही की बाबा तुम्ही फक्त दवाखान्यात जा आणि पंचनामा करून नुकसान भरपाई तुम्हाला भेटू शकते। नाही, आज समजा आज तुमच्यावर हल्ला झाला तर याच्यासाठी दुसऱ्यावर होऊ नये यासाठी काही उपाययोजना सांगितल्या त्यांनी? नाही, काही सांगितलं नाही। त्यांनी सांगितलं ज्येष्ठाचं फक्त ज्येष्ठ जबाबदारी घ्यायची। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।